समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनल तारा या ठिकाणी सर्किट हाऊस येथे शेतकरी संघटनेची प्रेस घेण्यामागचा उद्देश एकच आहे. साखरेचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, पण शेतकऱ्यांच्या बाजूने मात्र बोलायला कोणी तयार नाही. साखरेचा भाव 71-72 रुपये झाला. आज शेजारचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यानं 4000 रुपये दर ऊसाचा प्रति टन दिला आणि पुढच्या वर्षीचा 4500 रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले. पण सातारा जिल्ह्यात मात्र अजून एकाही कारखानदारानं तोंडातनं ब्रश शब्द काढला नाही की हा भाव बरोबर आहे का चुकीचा आहे. म्हणून आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या गाळप हंगामाला ऊसाला 5000 रुपये प्रति टन दिल्याशिवाय एकही कारखाना चालू द्यायचा नाही. कारण आता दसराला रोलर पूजन सुरू होईल त्यांचं, त्यामुळे ती आम्ही आज या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने केलं. जर कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर प्रशासनाने पालकमंत्री आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ताबडतोब लक्ष घालावं. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर शेतकरी संघटनेला जबाबदार धरून सगळ्यात जास्त मंत्र्यांनी 10 वर्ष FRP दिली का बाबा. पालकमंत्री असंच गोळसट बोलायचं आहे. ते गोळाला मुंगळीची काढतात तसं ते हवा वारा दिसेल तसं गोड बोलते. कर्जमाफी नको आहे, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. आम्हाला जे आजपर्यंत ऊसाचा भाव, सोयाबीनचा भाव, दुधाचा भाव याच्यामध्ये लुटले त्यातनं आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. तुम्ही कर्जमाफी ही आमच्यावर मेहरबान उपकार नको आहे. आम्ही एका दाण्याचं 100 दाणं करणार. आम्ही सरकारला भीक मागत नाही. आता 7वा आयोग 8वा आयोग आहे. शेतकरी संघटना शेतकऱ्यांना काय आहे, हे पैसे आले म्हणजे काय अगदी त्याने आमच्यावर मेहरबानी केली असं नाही. त्याच्या हक्काचा किंवा घामाचं ज्या अधिकारानं मिळालं त्याचा आम्हाला वाईट वाटायचा अधिकार नाही. आमचा रोष आहे आत्ता देशात नाही तर जगात सगळ्यात मोठा जर शेतकऱ्यांचा शत्रू कोण असेल तो भाजप आहे. आणि भारतात तर भाजपनं एवढे शेतकऱ्यांची लयलूट केली की येणाऱ्या 29च्या निवडणुकीत कमळ दिसायचं नाही. एवढी प्रचंड नाराजी आहे लोकांच्यामध्ये. आणि यावर्षी ऊसाचं आंदोलन न भूतो न भविष्य होईल. आता आमचं गाव नियमित कर्ज काय आहे ते म्हणजे जाण्याला जतुराम चोरामध्ये वाढले म्हणजे हे आत्ताचे जे युद्धाची परिस्थिती आहे आणि गेल्या वर्षी जे बघता आत्ता महाराष्ट्र देशात आहे ना जवळजवळ 6 राज्यात ऊस साखर उत्पादनाचे आता 2च राज्य होते. त्यामुळे आता हे होणार हे अजून काय नाही, ही नुसती झलक आहे. दिवाळीपर्यंत 100च्या वर जाईल साखर. साताऱ्यात उठाव व्हायला साताऱ्यात काय झाले, घामाचं दाम मागण्यापेक्षा साताऱ्यात ही बाकीचे पैसे मिळायला लागले. बघितलं नाही आतापर्यंत कधी मंत्र्यांना, पण इथं मंत्र्यांना सुद्धा माराय कमी केलं नाही. सातारा जिल्ह्याचं नाव सगळे या इतिहासात गाजवलं. त्यांना आमचे शुभेच्छा. असंच करत राहू. कारखानदारांचं असं आहे की कारखानदाराचं म्हणजे आपण म्हणतो ना सगळ्यात भ्रष्टाचार कुठं असेल तर सहकारात आहे. आणि हे सगळे जाण्याचा उद्देश काय बरं वाटतंय म्हणून किंवा हे आहे म्हणून गेलेले नाही. त्यांच्यावरती जी अनिल देशमुख म्हणा, भुजबळ म्हणा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून हे सगळे गेले. सातारा जिल्ह्यातला एक कुठला कारखानदार असा आहे दाखवा की त्यांनी FRP प्रमाणे न आंदोलन करता शेतकऱ्याला पैसे दिले. 2004 साली 560 वरती आंदोलनं केली. तिथनं आत्तापर्यंत 3300 रुपये 3200 रुपये आला आहे. स्वतःहून कोणी देत नाही. आत्ता जर तुम्ही म्हणला का नाही की बघा एखादं धाडस होतं आहे का किंवा आम्ही एवढं देतो. कर्नाटकामध्ये सुद्धा थळपतीने सुद्धा 4000 देऊन 700 रुपये अनुदान दिले. तिथं उलट आहे तुम्ही म्हणताय, तसं नाही आहे. ऊसाचा भाव हा ह्याच्याप्रमाणे मिळेल. शुगर केन कंट्रोल 1966 प्रमाणे मिळतच नाही. आणि त्याच्यावर श्रीरंगाराजन समिती आली. त्याच्यात ते असं केलं होतं की 70% म्हणजे जर 100 रुपये खर्च आला तर 70 रुपयातच कारखानदारांनी स्वतःचं भागवायचं. मग काय तुम्हाला हेलिकॉप्टर उडवायची उडवा, विमानं उडवायची उडवा, काय तुम्हाला एन्जॉय करायचा, 10 रुपया बिअर प्या बायानाच. पण असं झालं नाही. आणि उरलेले 30% आहे ना शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आले शेतकरी असं करायचं.
इथं उलट आहे. शेतकऱ्याला लुटलं जातं. किती समित्या नेमल्या आणि किती हे झाल्या, त्यांना काय घेणं देणं नाही. सत्तेत येताना भाजपनं मागणी केली होती इलेक्शनच्या दरम्यान, हे केलं होतं आंदोलन सुद्धा भाजपने. आता सत्तेत आल्यानंतर त्याच्याबद्दल शेतकरी संघटना पण काय पाचशे बोलतात? पटेलने जी कोल्हापूर नागपूर सोयाबीन आणि कापसाच्या भावावर पदयात्रा काढली दिंडी, त्या दिंडीत स्वतः फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही सोयाबीनला कापसाला 10,000 देऊ, सोयाबीनला 6,000 देऊ आणि कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांचा उतारा कोरा 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 असं. पण कुठाही कोरा. अजून बघा बारकाईनं जर शोधलं तर साताऱ्यात तुम्हाला 30% शेतकरी असं दिसतील की ज्यांच्या खात्यावर पैसे आले नाही. आणि E20चा काही संबंध नाही. इथेनॉलचं कसं आहे माहिती आहे, इथेनॉलवर पहिले हे साखर कारखानदार किंवा लोकांचा एक भ्रम साफ सोडायचं काम आहे. इथेनॉलमुळे होतं. इथेनॉल आत्ता तुम्ही बघा इथेनॉलवरती किंवा कुठं काय सगळे हे करते. आत्ता लांब कशाला हे आपल्या गोकर्णनगरच्या पंपावर जर बघितलं ना, तिथं बघायचा CNG कमी पडत होता ना, कारखान्यावरनं जवळच्याच कारखान्यावरनं तर CNG आणून हे करतात. काय नाही, व्यवस्थित चाललं. नेमकं आता केंद्राचं मान्य दिवाळी ह्यांना काय घेणं आहे, भाजपवाल्यांना काय घेणं देणं नाही. पण विरोधक तरी कुठं काय बोलतात आज अण्णा पण काय होतंय माहिती आहे, विरोधकांनी बोललं त्याला काही म्हणजे ह्याच्यातच घेतलं जात नाही. म्हणून आता इथं आता दिल्लीतलं आंदोलन असेल किंवा नेपाळचं आंदोलन, ह्या धर्तीवर यावेळेला आंदोलन करायचं असं आम्ही ठरवलं सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांनी. ऊसवाडी ह्या वेळेला आहे का नाही, त्यावेळेला फक्त आमचं प्रशासनाला आहे की दिवाळी सणामध्ये येणाऱ्या बाहेरनं येणाऱ्या लोकांची दुर्दशा होती, कुंडी होती आणि ती शेतकरी संघटनेच्या नावानं ओरडतात. शेतकरी संघटनेनं दगडं मारली म्हणून दिवाळीला अडचणीत आली. पण असं नाही, शेतकरी संघटना आम्ही मागं सांगत होतो दुधात भेसळ आहे, दुधात भेसळ आहे. कुणी लक्षात घेतलं का? आत्ता तुकाराम मुंडेने हे केल्यापासून आता कसं झालं. पण तुम्हाला काय वाटतं ते एवढ्या ऑफिसमध्ये मला वाटतं वर्षानुवर्ष झाडू पण मारलेला नाही. 1 रुपया नाहीत नाही, हे सगळ्या फसवे. एक योजना भाजपनं केंद्राने किंवा राज्यानं सांगावं की हे काढली तर शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले. काय नाही, हे दिखावा आहे नुसतं. मग तुम्ही आम्हाला ती बाकी सांगूच नका इथेनॉल. आम्हाला 1 टन ऊस गेला की 1 टन ऊसाला 1 किलो साखर द्या. आम्ही ते हायवेला विकू. आठवतं का 2004 हायवेला लक्ष्मण तात्या भाऊसाहेब महाराज यांनी साखर वाटली होती. अण्णा महाशक्ती तीच की यांच्याकडं काय माहिती आहे का, शक्तीपीठ गरज नाही, शक्तीपीठ असते. वास्तविक तसा रस्ता आहे रत्नागिरी नागपूर चालू आहे, सुस्थितीत आहे. आत्ताच्या समृद्धीच्या हायवेची परिस्थिती काय आहे, एक लोक पुत्रावर असतात. पण हे पैसे ह्यांना काय झाले, काँग्रेसवाल्यांना खायला साखर कारखाना होतं, शिक्षण संस्था होत्या, दूध संघ होतं. या भाजपवाल्यांना खायला काय खेळ आहे, ते रस्त्याचं काढायचं म्हणजे त्यातच खायचं आणि ते ह्याच्यातच आणि त्यांना केळं दिली तर त्यांना सालबी काढायची करणार नाही. ही असली भाजपवाली. नगरपालिकेच्या वेळेस काय खेळायचं, कोट्यावधी रुपये घ्यायचे. हे पैसे आले कुठनं? शासनाकडे शेतकऱ्यांना म्हणजे बाकीच्या गोष्टी करायला म्हणजे कर्जमाफी करायला पैसे नाही शासनाकडे असं शासन म्हणतंय. कोण म्हणतं पैसे नाहीत? मुख्यमंत्रीच म्हणतात. मग करा की सगळ्यांच्या पेन्शन बंद करा. तुमच्या ज्या गाड्या घोड्या आहेत नवीन गाड्या घ्यायचे हे बंद करा की. आहेत की पैसे, म्हणजे शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की लगेच त्यांचं हे होते. बँकेचं आर्थिक बजेट ढासळण्याची शक्यता. काय आर्थिक बजेट असेल? विजय मल्ल्या गेला, मोदी गेला, नीरव मोदी गेला, कुठं आर्थिक बजेट असेल? आहे ना चालू. लाडकी बहिणीची बंदच करणार. ह्यांच्याकडे काय नव्हतं, फक्त मत मिळवून आणि सत्ता घेणं एवढंच होतं. त्यासाठी ज्या फासव्या आहे त्या म्हणून जर सांगितलं की 1 नंबरचं फसवणुकीचं बक्षीस कुणाला द्यायचं तर फडणवीस आणि मोदीला द्यायचं. आता एकनाथ शिंदे बाकीचे का करत नाहीत? आता ही तर ही एकनाथ शिंदे सोडा, किती इथं बाकीचे शेतकरी आहेत, त्यांनी ते काय हेलिकॉप्टर नेत नाही, ते काय त्या फॉर्च्युनरमधनं फिरतात. जमीन नाही त्यांच्याकडे जास्त. आहे की कुठं कुठं आहे त्याचं 7-12 बी सांगतो. शेतीची जमीन नाही, नम्र जमीन. पैसे एका गाण्याचं 100 गुणाकार करणारा
पण गुन्हाकार इथं होतं नाही, इथं नुसता लुटत आहे. चौकशीला लावून आपले काही नाही, आपण हे तसंच आहे. आपण सांगावं कुणी कुठल्याच माझं आव्हान आहे दिले साखर कारखानदारांना, 1 रुपयाची पावती जर कोणाची फाडली सांगावं त्यांनी. त्यामुळे आपण काही आपली ही फाडकी सोडत नाही, काय होईल ते होईल. आता मला 2 अटॅक आले, 20 डिसेंबरला आले, आता एक 19 मेला आले. 19 मेचा एवढा मोठा होता, तुम्ही ह्यांना गोडबोले डॉक्टर सुरेश चव्हाणांना विचार की ते म्हणजे तुमच्या मागं काय तरी पुण्य किंवा लोकांचे आशीर्वाद आहेत. काटकरांना सतत माझ्याबरोबर ते 15 दिवस काय म्हणजे वाचूच शकत नव्हतं. कुठं तरी उभं राहते ना. पण आमचं जे पैसे ती चुलीपर्यंत जातात, त्यांच्यासारखं नाही. उसाचा भाव वाढला, गावात किती वाढली, फोरव्हीलर किती आल्या गावात, म्हणजे उसाचे पैसे आले त्याच्यात किती हे प्रगती झाली. सो ह्यांनी आणलेल्या पैशातनं लाडकी बहीण योजना दाखवावर, लाडक्या बहिणी योजनेचा आता एका बहिणीच्या जेवढे पैसे मिळाले 4-5 हजाराची साडी दिवाळीला दसऱ्याला घेतली, मग म्हणायचे हे काय नाही. हा सगळा की सगळे जे आहेत ना झोलर आहेत, फक्त त्यांना काय पाहिजे, पैसा, सत्ता, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, असं समीकरण आहे. आता तुम्ही अनेक विचार करायचा. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज